वेलकम टू सुपर ट्रेडर लेगसी चॅनलमध्ये आपण एक डेली ट्रेड सेशन स्टार्ट केले आहे. त्याचा आज 5वा दिवस आहे. आपल्या 7 स्टार सेटअपमध्ये आपले जे 3 पिलर्स आहे, बायसनेस, लिक्विडिटी, हाय लेव्हल टाइम फ्रेम, त्यानुसार आपण कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन्स केले, ट्रेड एक्झिक्युशन केले ते आपण बघणार आहोत. यामध्ये जर जो आपला पहिला पॉईंट आहे बायसनेस, प्रिव्हियस डेची जी कॅन्डल बघू शकतात की स्ट्रॉंगेस्ट बुलिश क्लोज झाले आहे. त्याच्यामुळे आपला जो बायसनेस पॉझिटिव्ह साईडला होता, जी लिक्विडिटी ऑल टाइम हायला मार्केट चालू आहे सध्याला, त्याच्यामुळे वरच्या साईडने लोक सेल आउट करायचा प्रयत्न करत असताना पहिल्यांदा तिथं जात आहे ऑल टाइम हायला, तिथून सेल होण्याचा प्रयत्न, म्हणजे त्या ठिकाणी लिक्विडिटी पेंडिंग आहे, सेल पेंडिंग आहे त्या ठिकाणी. तर आपण वरच्या साईडलाच ट्रेड मारा होतो. आणि तिसरं जे आहे हाय लेवल टाइम फ्रेम, हाय लेवल टाइम फ्रेम म्हणजे 1 तासाची स्ट्रॉंग कॅन्डल म्हणल्यावर आपण एंट्री किंवा एक्झिट करतो. 1 तासाला तुम्ही बघू शकता जी 4:30ची मार्केट ओपन होता, एक मारुबोजल कॅन्डल क्लोज झाली आणि मारुबोजल कॅन्डल क्लोज झाली. आपल्या 7 स्टार सेटअप मधला ती कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे, ती बनल्यानंतर आपण स्ट्रॉंग छोट्या टाइम फ्रेमला 5 मिनिटाला स्ट्रॉंग कॅन्डल म्हणलं एंट्री करणार. तर आपण बघू 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमला जाऊन की कोणती स्ट्रॉंगेस्ट कॅन्डल क्लोज झाली आहे. तर तुम्ही बघू शकता 5:30ची स्ट्रॉंगेस्ट कॅन्डल क्लोज झाली आहे. त्याच्या आधी मार्केट काय त्याच्यामध्ये इन्साइट होतं, कोणती पण स्ट्रॉंग कॅन्डल दिली नाही. मार्केट क्लोज झाल्यानंतर पहिलीची 5:30ची कॅन्डल क्लोज झाली, त्या ठिकाणी आपण एंट्री प्लॅन केला आहे आणि हिचा मिनिमम रिस्क रिवॉर्ड 1:12 झाला आहे. पर्यंत आपल्या प्रॉफिटीत आहे, पण मिनिमम आपण 1:3चा प्रॉफिट बुक केला आहे.